आपलं सहर्ष स्वागत. खरं तर तांबे बारो गटामध्ये खरं तर माईताई लांडे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या चिन्हावरती खरं तर विजय झालेला आहे. माईताई लांडे यांचे पती खरं तर अमोलदादा लांडे खरं तर आपल्या समोर आहे. एकंदरीत नमस्कार अमोल भाऊ. नमस्ते. खरं तर एकंदरीत माईताई लांडेंचा विजय झालेला आहे, काय सांगाल? हा विजय जनसामान्य लोकांचा आहे. हा विजय अजितदादा पवार साहेबांचा आहे, अब्दुलदादा बेनके साहेबांचा आहे, देवरामजी लांडे साहेबांचा वादळ परिवाराचा आहे. राष्ट्रवादी परिवार वादळ परिवार यांचा हा विजय आणि जनसामान्य लोकांचा विजय. खरं तर माईताई लांडे यांना चितपट करण्यासाठी अनेक विरोधक मंडळी, नेते मंडळी खरं तर या ठिकाणी एकवटले होते, परंतु त्यांचा या ठिकाणी टिकाव लागला नाही, काय सांगाल? या ठिकाणी अख्ख्या तालुक्यातून मोठे मोठे पदाधिकारी आमच्या गटामध्ये येऊन कुठेतरी आमचा पराभव झाल्यासाठी प्रयत्न करते. पण ज्याप्रमाणे लांडे साहेबांचा डायलॉग आहे, अख्खा तालुका नडला पण देवराम लांडे नाही पडला, तसं या प्रकारे माई लांडे सुद्धा नाही पडली, भरघोसपणे असे निवडून आलेले आहे. खरं तर या ठिकाणी अख्खे नेते नडले पण आमचा अब्दुलदादा आणि या ठिकाणी माईताई लांडे देखील आहेत. खरं तर लांडे साहेब या ठिकाणी दिसत नाहीत. साहेब मिरवणुकीत असतात. आज मोठा आनंद आम्हाला खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये प्रामाणिकपणे आजपर्यंत आमच्या कुटुंबाने काम केलं आहे. कुठेतरी त्याला गालबोट लावायचा प्रयत्न झाला, पण तो जनसामान्य लोकांनी हाणून पाडला. सर्व पुढे एका बाजूला होते, एका बाजूला जनसामान्य माणूस होता. हा विजय जनसामान्याचा. खरं तर आपण पाहतोय माईताई लांडे या विजयी जरी देखील झाल्या असल्या तरी देखील त्यांच्या डोळ्यामध्ये खरं तर आनंदाचे अश्रू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. माईताई लांडे खरं तर तुम्हाला पाडण्यासाठी अनेक नेते मंडळींनी या ठिकाणी प्रयत्न केला, तरी देखील आपला विजय झालेला आहे, काय सांगा? कारण ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतली होती. त्यांना माझ्यावर विश्वास होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास होता आणि अजितदादांनी दिलेल्या त्या शब्दावर विश्वास होता. म्हणून आज मी एकटी नाही तर संपूर्ण आपले 12 तांबेगट विजयी झालेला असं मी म्हणतो. आपल्या तिन्ही सीटा या ठिकाणी लागलेले आहेत. एवढा या ठिकाणी कॉन्फिडन्स आणि खरं तर राष्ट्रवादीने खरं तर बाजी मारली तुमच्या तांबे बारो गटामध्ये. खरं तर एकंदरीत आता तिन्ही सीटा आपल्या असल्यामुळे खरं तर त्या भागाचा विकास हे लोक जे बोलत होते देवराम लांडे जातीवाद करतात, विकास नाही, या ठिकाणी विकास होणार का? माई लांडे शब्दाची पक्की आहे, दिलेला शब्द पाळणार आणि ज्या प्रकारे मी आश्वासने दिली होती की प्रत्येक गावामध्ये विकास काम होणार म्हणजे संपूर्ण आदिवासी पंथ खरं तर तुमच्या पाठीमागे ठामपणे या ठिकाणी उभा राहून खरं तर तुम्हाला मतदान केलेलं आहे. त्या लोकांचा, जनतेचा विश्वास तुम्ही कसा जिंकणार, काय सांगा? जनतेने माझ्यावर विश्वास ठेवलाय, कारण अजितदादांचं ब्रीदवाक्य आहे, आम्ही कामाची माणसं आणि आम्ही कामाचीच माणसं, काम करण्यासाठी जनतेला दाखवून देणार. मी माई लांडे राष्ट्रवादी पक्ष फक्त काम करून दाखवणार, बोलणार कमी, आणि हा विजय माझा आपल्या सगळ्या भागातील सगळ्या जनतेचा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते मी. एकंदरीत या ठिकाणी विरोधकांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय सांगाल? तुम्ही परत आमच्याकडे, आम्ही तुमची सांगितलेली सगळी कामं पूर्ण करून दाखवू. एकंदरीत विरोधकांनी तुमच्याकडून काय घेतलं पाहिजे किंवा बाकीच्या लोकांनी तुमच्याकडून काय गुण घेतले पाहिजे, काय सांगाल? माणसाने नेहमी सत्य आणि नीतीच्या मार्गावर चालावा. जो माणूस त्या मार्गावर चालतो त्याचा विजय नक्कीच होतो आणि आज आम्हा सगळ्यांचा विजय झालेला आहे. तुम्हाला सुद्धा पराजय झाला असला तरी पण तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा. एकंदरीत देवराम लांडे यांचं वर्चस्व खरं तर त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलंय, जिल्हा परिषद सदस्य पद भूषवलंय. खरं तर देवराम लांडे यांचं खरं तर वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे आणि तुम्ही देखील त्यांच्या पाऊल ठेवून या ठिकाणी चालणार आहात आणि या ठिकाणी जनतेची तुम्ही खरं तर कामं मार्गी लावणार आहात. खरं तर जनतेचा विश्वास या ठिकाणी संपादन कराल. हो नक्कीच, कारण त्यांनी विश्वास ठेवला नसता तर आज मी विजय झाली नसती. त्यांचा विश्वास आहे, त्या विश्वासाला पुरेपूर जागणारी माई लांडे आणि संपूर्ण लांडे कुटुंब.